अप्पांकडे कंटक येऊ लागल्यावर त्याने अनसुयाबाईंना सुद्धा ती स्त्री बंदीगृहावर काम करत असल्याने मालतीबद्दल काही माहिती मिळते का ते बघण्याची विनंती केली होती. त्याने अनसुयाबाईंना पण सांगताना कंटकी त्याची बहीण असल्याचेच सांगितले होते. कंटकने सांगितल्यापासून अनसुया कंटकीचा शोध घेत होती. पण कंटकने सांगितल्याप्रमाणे कंटकी नावाची कोणतीही स्त्री त्यावेळेला स्त्री बंदीगृहात नव्हती आणि यापूर्वीही तशी कोणी स्त्री तिथे आल्याचे तिला कळले नव्हते. पण या महिन्यात जे चलान आले त्यात कंटकने वर्णन केल्याप्रमाणे कंटकी नावाची 20च्या आतली सुंदर तरुणी जन्मठेपेच्या शिक्षेसाठी काळ्या पाण्यावर आली होती. तिची माहिती कंटकने दिलेल्या माहितीशी जुळत आहे हे लक्षात आल्यावर संधी साधून अनसुया कंटकीला प्रत्यक्ष भेटली आणि तिला शक्य होईल तितकी माहिती तिने कंटकीला विचारून घेतली होती. कंटकी काळ्या पाण्यावर आली असल्याचे अनसुयाने 7-8 दिवसांपूर्वीच कंटकला कळवले होते आणि म्हणूनच आज मालतीबद्दल आपल्याला काहीतरी माहिती मिळेल या आशेने कंटक अप्पांच्या घरी मोठ्या साहसाने त्या भागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून आणि खालच्या चौकीदाराची मूठ दाबून स्वतः आला होता. कारण कंटक बाबू झाला असला तरी बंदीवानच होता आणि त्यामुळे दाखलेवाल्यांच्या त्या गावात असे वेळी अवेळी येण्या जाण्याचा त्याला परवाना नव्हता. त्यामुळे संध्याकाळची नाकेबंदी चौकीवर होण्याच्या आधीच त्याला तिथून निघणे भाग होते. म्हणून अनसुयाबाई आल्यावर घाईघाईतच त्याने त्याला जमेल तितके प्रश्न विचारून मालतीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून त्याला मालतीसाठी योग्य तो निरोप देता येईल. पण तो मालतीची सगळी माहिती घेतोय न घेतोय इतक्यातच 5:30चा ठोका पडला. त्यामुळे आता त्याला अनसुयाचा निरोप घेणे भाग होते. शेवटी माझ्या बहिणीला सांगा घाबरू नकोस, मी आठवड्याच्या आतच पुढचे बेत कळवीन, तोपर्यंत धीर धर आणि स्वतःला जप असा निरोप कंटकीला देण्यासाठी सांगून लपत-छपतच कंटक त्या घरातून बाहेर पडला आणि झाडाझुडपात झाकलेल्या टेकडीच्या वळणाने परत जायला निघाला. अंदमानात काळ्या पाण्याचे बंदिवान आणल्यानंतर त्यांचे वर्गीकरण न्यून अपराधी आणि निर्ढावलेले दंडित असे केले जाते. यात जे न्यून अपराधी किंवा जे प्रथमच काळ्या पाण्यावर आले आहेत त्यांचे वर्तन चांगले असले तर 6 महिन्यांनी त्यांना कारागृहाबाहेर सोडण्यात यायचे. निर्ढावलेल्या दंडितांना मात्र त्यांच्या अपराधांच्या भीषणतेवरून आणि कारागृहातील त्यांची वागणूक बघून 1 ते 5 वर्षानंतर कारागृहाबाहेर सोडण्यात यायचे. कारागृहाबाहेर सोडण्यात आलेल्या या दंडितांना राहण्यासाठी सरकारी चाळी बांधण्यात आल्या होत्या, त्यातच त्यांना ठेवण्यात यायचे. अंदमानच्या वेगवेगळ्या टापूत किंवा तालुक्यात लाकूडतोड, रानतोडाई, वीटकाम, बांधकाम, चहामळा, रबरमळा असे वेगवेगळ्या कामांचे कारखाने काढलेले होते. या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी या कारागृहाबाहेर सोडलेल्या बंदिवानांना ठेवले जायचे आणि त्यांच्याकडून सक्त काम करून घेण्यात यायचे. तसेच ठरलेल्या टापूत त्यांना फिरण्याची, हवे ते खाण्यापिण्याची, निवडक मित्रांना भेटण्याची, तसेच परवानगी घेऊन इतर टापूत जाण्या येण्याची, बोलण्याची मोकळीक असायची. आणि अशा स्थितीत 10-1 वर्षे वागणूक चांगली राहिली तर त्यांना दाखला देऊन स्वतंत्रपणे घरदार, शेतीवाडी करता यायची. यांनाच दाखलेवाले स्वतंत्र असे म्हटले जायचे आणि यांची गावे बंदिवानांच्या टापूपासून वेगळ्या वस्तीत वसवली जायची. या दाखलेवाल्यांच्या गावात बिनदाखलेवाल्यांना परवानगीशिवाय जाता यायचे नाही. काळ्या पाण्यावर गेलेल्या दंडित स्त्रियांची सुद्धा अशीच व्यवस्था ठेवण्यात यायची. स्त्री बंदीगृहात त्यांना 5-1 वर्ष बंद ठेवल्यावर एका विहार स्थानात म्हणजेच एका बागेत त्यांना सुट्टीत हिंडण्या फिरण्यासाठी जाता यायचे. त्या बागेला प्रेमोद्यान असे म्हटले जायचे. या प्रेमोद्यानात लग्नाची परवानगी असलेल्या पुरुषांना सुद्धा पाठवण्यात यायचे. सक्त पहाऱ्यात स्त्री पुरुषांना एकमेकांची ओळख करून घेता यायची आणि जर कोणी एकमेकांशी लग्न करायला तयार झाले तर सरकार ते योग्य की अयोग्य हे बघून त्यांना संमती देऊन त्यांची नोंद पद्धतीने लग्न लावून द्यायचे आणि मग त्यांना दाखला देऊन दाखलेवाल्या स्वतंत्र गावात पाठवून देण्यात यायचे. कंटकलाही काळ्या पाण्यावर आल्यावर कक्ष कारागृहात थोडे दिवस सक्त कामे केल्यानंतर लिहिण्याचे काम मिळाले आणि तिथे त्याने चांगली वागणूक ठेवल्यामुळे 6 महिन्यानंतर त्याला कारागृहातून सोडून बाहेर टापूत लेखकाच्या कामावर धाडण्यात आले. तिथेही त्याने काम चोख केले आणि आता त्याची अंदमानातल्या अत्यंत कठीण कामात मोडणारे जे रान तोडायचे काम होते त्यावर गणती आणि देखरेख करणारा बंदी बाबू म्हणून नेमणूक झाली होती. त्याच्या हाताखाली 100 सश्रम बंदिवानांची तुकडी घनदाट रान तोडण्याच्या कामावर पाठवण्यात येत होती
आप्पांच्या कुटुंबाशी त्याची अशीच रान तोडायला जाता येताच काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. आज कंटक आप्पांच्या घरातून निघून वाटेला लागला तसा त्याच्या मनात पुन्हा मालतीचा विचार येऊ लागला. मालती जेव्हा त्याच्याबरोबर होती तेव्हाच त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण झाले होते, पण ते त्याला तिच्याकडे कधी व्यक्त करता आले नव्हते. त्यावेळेला त्याने तिच्या भल्यासाठी आणि त्याच्या कर्तव्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला मुस्लिम गुंडाच्या तावडीतून सोडवले होते. पण आता फक्त तिच्या भल्यासाठीच नाही, तर तिला मिळवण्यासाठी, तिच्याबरोबर आयुष्य घालवण्यासाठी, तिला काळ्या पाण्याच्या संकटातून सोडवण्याच्या कामात तो पुन्हा जीव धोक्यात घालायला तयार झाला होता. त्यात त्याला मालतीने अनसुया मार्फत त्याच्यासाठी जो निरोप पाठवला होता, त्यावरून ती स्वतः तिचा जीव धोक्यात घालून घेण्याच्या तयारीत असल्याचे त्याला कळले होते. अनसुया जेव्हा कंटकीला भेटायला गेली होती तेव्हा कंटकीने सुद्धा आधी ठरल्याप्रमाणे मालती या नावाचा उच्चार सुद्धा केला नाही. तिने अनसुयेला सांगितले की तिचे अपहरण करणाऱ्या अपराध्याला मारण्याच्या गुन्ह्यात कंटक आणि तिला काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि त्यानंतर तिला कंटक पासून वेगळे करून एका दुसऱ्याच बंदीगृहात कोंबण्यात आले होते आणि गेली 5 वर्षे तिथेच ती हाल अपेष्टांमध्ये दिवस काढत होती. पण पुढे तिला कंटकला काळ्या पाण्यावर पाठवल्याचे कळताच तिने तिला सुद्धा काळ्या पाण्यावर पाठवण्यात यावे म्हणून सरकारकडे सतत मागणी केली आणि शेवटी तिला या चलानात काळ्या पाण्यावर पाठवण्यात आले. मालती अनसुयाला सांगत होती की तिची अजून विशी सुद्धा उलटलेली नाहीये, पण इतक्यातच तिला असह्य यातनांना, छळाला, विटंबनेला सामोरे जावे लागले आहे आणि या सगळ्यात तिचा दोष काय असेल तर ते तिचे सुंदर रूप. या रूपामुळेच ती बंदीगृहात पडली. या रूपामुळेच बंदीगृहात ती ज्यांच्या हातात पडली त्यांनी तिची विटंबना केली आणि ज्यांच्या हातात पडली नाही त्यांनी ती हातात आली नाही यासाठी तिचा छळ केला. त्यामुळे आता हे जीवनच तिला नकोसे झाले आहे आणि म्हणून भारतातल्या बंदीगृहात असताना तिने एकदा जीव देण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण तेव्हा ती पकडली गेली आणि तिला 6 महिने हातकडी आणि कोठडी बंदीची शिक्षा झाली. छळापासून मुक्त होण्यासाठी केलेल्या अपराधासाठी तिचा अजूनच छळ होऊ लागला. पण त्यानंतर तिला काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा न्यायाधीशांनी तिला काळ्या पाण्यावर गेल्यावर चांगले वर्तन ठेवल्यास लग्न करता येईल अशी आशा दाखवली. कंटक अंदमानात असल्याचेही तिला तोपर्यंत कळले होते. त्यामुळे स्वतःला संपवण्याच्या आधी एकदा तरी कंटकची भेट व्हावी यासाठी ती खूप प्रयत्न करून काळ्या पाण्यावर आली. पण इथे सुद्धा ती आता जास्त दिवस राहू शकत नाही. त्यामुळे तिने अनसुयाला कंटकला एक निरोप सांगण्यासाठी सांगितला. म्हणाली, जर त्यांना माझी सुटका 3-4 महिन्यात करता येत असेल तर ती जगेल, पण जर इथून तिची लवकरात लवकर सुटका झाली नाही तर मात्र ती स्वतःला संपवेल. पण पुढे ती हे सुद्धा बोलली की जर कंटक आता स्वतः सुखात नांदत असतील तर त्यांनी असे काही करू नये ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल. कंटकला जेव्हा कळले की मालतीला बंदीगृहाच्या स्वयंपाकाच्या कामात घातले आहे तेव्हा त्याच्या नजरेसमोर एका पत्र्याच्या तापलेल्या छपरीत भट्ट्यांसारख्या भडकलेल्या मोठमोठ्या चुलींच्या असह्य उष्णतेत मोठमोठ्या लोखंडी भांड्यातून भातांचे भाज्यांचे ढीग शिजवत 200-200 भाकरी थापत दिवसभर अंग बरबटून गेलेली अशी मालती उभी राहिली. त्याला अनसुयेकडून कळले की त्या दिवशी स्वयंपाकावरच्या स्त्री वॉर्डरने तिला 4-5 शेर पीठ अधिकाऱ्यांच्या नकळत द्यायला सांगितले, पण मालतीने तसे केले नाही. त्यामुळे 2-3 स्त्री वॉर्डरने मिळून तिला खूप मारले होते. पण इतक्यात अनसुया तिथे गेल्यामुळे मालतीची सुटका झाली, नाहीतर तिला मोठ्या अधिकाऱ्यांकडे नेऊन तिने न केलेल्या अपराधासाठी तिला शिक्षा सुद्धा होऊ शकली असती. हे सर्व ऐकल्यावर तर कंटकने म्हणजेच किशनने ठरवूनच टाकले की आता काहीही झाले तरी आपली आणि मालतीची या बंदिवासातून सुटका करून घ्यायचीच. खरे तर काळ्या पाण्यावर येताच त्याने इथून निसटून जाण्याचा निश्चय केला होता आणि त्यासाठीच रफीउद्दीन सारख्या अघोरी माणसाला त्याने जवळ केले होते. गेल्या 5 वर्षात अनेक वेळा या बाबतीत त्या दोघांनी चर्चा सुद्धा केल्या होत्या आणि त्या केलेल्या चर्चेच्या अनुषंगानेच त्याने स्वतःची नेमणूक लाकूड तोडाईच्या कामावर करून घेतली होती. इथे त्याच्या हाताखाली 100-1 बंदिवान होते. त्याने खटपट करून रफीउद्दीनला पण स्वतःच्या हाताखाली भरती करून घेतले. पण आतापर्यंत मालतीची काहीच माहिती मिळत नसल्याने त्याने कुठलेही पाऊल उचलले नव्हते. पण आता मालतीबद्दल कळल्यावर, तिच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे, तिने स्वतःला संपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे त्याने आता रफीउद्दीनशी पुन्हा एकदा चर्चा करून पुढचे बेत आखण्याचा निर्णय घेतला. पण रफीउद्दीनला आपल्याबरोबर मालतीची सुद्धा सुटका करायची आहे हे मात्र सांगायचे नाही.
असे त्याने ठरवले. हा सगळा विचार करत करतच कंटक त्याला राहायला दिलेल्या चाळीत पोहोचला. रात्रीची जेवणे झाल्यावर तो फेरफटका मारता मारता एका उंचवट्यावर, जिथे दुसरे कोणीही नव्हते, तिथे जाऊन बसला आणि त्याने रफीउद्दीनला हाक मारली. कंटक बाबूची हाक ऐकताच पाळलेल्या कुत्र्यासारखा शेपूट हलवत लगेच तिथे आला. या 5 वर्षात कंटकने रफीउद्दीनवर बरेच उपकार केले होते. रफीउद्दीनला जेव्हा त्या फटक्यांची भयंकर शिक्षा झाली होती आणि तो तापाने फणफणून आजारी पडला होता, तेव्हा बंदीगृहातल्या रुग्णालयात डॉक्टरांच्या हाताखाली काम करण्यासाठी कंटकची नेमणूक झाली होती. त्यावेळेला कंटकने त्याला बरीच मदत केली होती. औषध पाणी, जास्तीचे दूध, साखर, तंबाखू असे सगळे अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून बरेच काही पुरवले होते. तसेच कोलूच्या कामावर जाण्याचे सुद्धा कंटकने सक्त कामाला अयोग्य असा अभिप्राय डॉक्टरांकडून लिहून घेऊन लांबवले होते. रफीउद्दीनकडे आता सोन्याची नाणी नव्हती, तसेच फटक्यांची सुद्धा त्याने धास्ती घेतली होती. त्यामुळे आता मुकाट्याने त्याला जे कष्टाचे काम दिले जायचे ते तो करायचा. कंटकची जसजशी बढती होत होती तस तसा रफीउद्दीन त्याचे पाय धरत होता आणि आता सुद्धा कंटकने लाकूड तोडायच्या कामावर रफीउद्दीनला घेतले होते. खरे तर रफीउद्दीन मूळचा धाडसी असल्याने कंटकने सुद्धा त्याला हाताशी धरून ठेवले होते. आता रफीउद्दीनला बोलवून कंटकने त्याला काळ्या पाण्यावरून पळून जाण्यात मदत करण्याचे जे वचन त्याने दिले होते त्याची आठवण करून दिली. रफीउद्दीन तर एका पायावर तयार होता. तो म्हणाला की इथून पळून जाणे सोपे नाहीये, त्यासाठी पक्का बेत रचण्याची गरज आहे आणि तो भयंकर बेत मी आखलेला आहे. एवढे बोलून रफीउद्दीनने आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेतली आणि नुसता सांगताना आणि ऐकतानाही अंग थरथवणारा बेत तो सांगू लागला.